महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाण्याच्या टाकीसमोरील परिसरात वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे आणि अनधिकृत अतिक्रमणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। अतिक्रमित चायनीज व इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या ज्येष्ठ नेत्या स्वाती मगर तसेच परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे। बऱ्याच दिवसापासून इथे अतिक्रमण इतकं प्रमाणात वाढू राहिले। एक गाडा लागला की दुसऱ्या दिवशी दुसरा गाडा लागतो, तिसरा गाडा। याच्यामुळे रहदारी खूप म्हणजे गोंधळून जाते आणि महिलांना येताना जाताना धक्काबुक्की लागते। बऱ्याचशा महिला पडतात, झडतात आणि मेन म्हणजे इथे शाळा आहे। शाळेच्या अवतीभोवती आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बऱ्याचशा गोष्टी ज्या नको पाहिजे त्या गोष्टी घडतात आणि बरेच टवाळकी करणारे मुलं असतात बसलेले, येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडखानी। उद्या जर काही कमी जास्त झालं तर याला कोण जबाबदार? म्हणून ते अतिक्रमण हटवण्याचं कारण एकच की त्या अतिक्रमण जे गाडे चालतात तिथे खाणारे जे लोक येतात ते सगळे रस्त्यावर गाड्या लावतात। रस्त्यावर गाड्या लावल्यामुळे ट्रॅफिक जाम होते। उद्या समजा भविष्यात ॲम्ब्युलन्स आहे वगैरे बऱ्याचशा गोष्टी काही घडल्या तर याला जबाबदार कोण राहणार? म्हणून आमची फक्त एवढीच इच्छा आहे नगरपालिकेकडे की त्यांनी हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे। गणेश केदारे, महाराष्ट्र बुलेटिन, मनमाड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।